नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवित आहे झटपट पावभाजी. तुम्ही आज बघा पावभाजी कशी बनवायची. हे बघा, तर मी आज हे घेतले अद्रक, मिरची, 4 मिरच्या आणि लसण. आता हे आपण घेऊया वाटून. तर आता हे बघा, हा आपण घेऊया कांदा. हे बघा, हे टाकूया आता आपण तेल पावभाजीला. हे टाकूया आपण जिरं. हे टाकूया आपण अद्रक, मिरची आणि लसण. आता आपण हे करून मिक्स करून घेऊया. आता हा टाकूया आपण ह्याच्यामध्ये. आपण टाकायची आता ही शिमला मिरची. हे टाकूया आपण कांदा, आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरला. हा कांदा हे बघा, हे टाकूया आपण हळद. हळद टाकल्यावर 2 चम्मच भर लाल तिखट. लाल तिखट टाकल्यावर टमाटर. हे बघा, हे आपली झाली पावभाजी. वाटाणे, फ्लावर आणि बटाटा हा मी कुकरला लावून घेतला होता. ह्याच्या मी 4 शिट्ट्या काढल्यात. आता ह्याला मी जरा मॅश करते. आपला कांदा टमाटरला असं तेल सुटलेलं आहे चारी बाजूनी. तेल सुटल्याशिवाय कांदा टमाटर परतले जात नाहीये. आता आपल्या ह्याला मसाल्याला असं मस्त तेल सुटले. कलर बघा, कलर कसा आलाय, एकदम लाल. अजून तो मसाला टाकायचा पावभाजीचा. हे बघा, आता हे मस्त आपला मसाला परतलेला आहे. आता याच्यामध्ये मी क्रश केलेलं टमाटर मध्ये हे टाकून देते. वाटाणे, फ्लावर, बटाट्याची मॅश करून टाकलं त्याच्यात कढईत. आता हा टाकते मी पावभाजीचा मसाला. थोडंसं टाकायचं पाणी. पावभाजी चांगली शिजली पाहिजे. हे बघा, तसं मॅश करायचं. जर काय असेल तर ते पण हे होऊन जातं कढईमध्ये. हे बघा, हे आपण मीठ टाकूया चवीला. चवीपुरतंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर खरट होईल पावभाजी आपली. आपल्याला तरी हवी आहे मस्त लाल दिसत. थोडीशी बटर, लाल मिरची, थोडंसं तेल आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं. मस्त असं हे करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर असं टाकायचं. हे बघा, भाजीला एकदम असं कलर आलाय मस्त लाल. असा लाल कलर यायला त्याच्यामध्ये बटर ते टाकलेलं आहे मी. बटर. ही बघा, ही आपली पावभाजी झाली तयार मस्तपैकी. आता मी बंद करते. ही बघा, ही झाली आपली पावभाजी तयार. बघा, चमचमीत कलर, ओरिजिनल कलर आहे.